नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. मराठी शाळा सेमी इंग्लिश करा, त्याशिवाय चालणार नाहीत. बालमोहन विद्यामंदिर शाळा सेमी इंग्लिश केली, आज 100% शाळा भरली, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. मराठी शाळा बंद होत आहेत त्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी पत्रकारांना हे उत्तर दिलं. ईडीच्या कारवाया महाराष्ट्रात होतात त्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की अशा प्रकारचं राजकारण भाजपालाही परवडणार नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेलं नाही. उद्या दुसरे तुमच्या अंगावर येतील तेव्हा काय करणार, असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपाला विचारला. प्रत्येक निवडणूक वेगळी असते, शाश्वत ठोकताळे काही नसतात. आता यंदाच्या निवडणुकीत काय होईल याचा अंदाज बांधणं कठीण आहे. 1995 सालच्या निवडणुका, या बाबरी मशिदीचा ढाचा तुटणं, बॉम्बस्फोट या मुद्द्यांवर झालेल्या लोकांनी त्या रागातून मतदान केलं होतं. काँग्रेसच्या मतदारांनी शिवसेना भाजपा युतीला मतदान केलं होतं, असं राज ठाकरे म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगावमध्ये आहेत. अळमनेरमधील पाडसाळे येथील निम्न तापी प्रकल्पाला अजित पवार यांनी भेट दिली. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत त्यांनी प्रकल्पाची पाहणी केली. तापी नदीवरील या प्रकल्पामुळे जळगावसह इतर जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंड भरून कौतुक केलं. नरेंद्र मोदी म्हणजे विजन असलेले पंतप्रधान, असं अजित पवार म्हणाले. वेगळ्या दिशेने महाराष्ट्र नेऊन जाण्यासाठी काम करतोय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला साथ देत लोकसभेला मदत करा आणि विधानसभेला देखील आम्हाला मदत करा, असंही अजित पवार यावेळी म्हणाले. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा नारा दिला होता. आता भाजपाने पक्षाचा प्रचार करण्यासाठी 10 फेब्रुवारीपासून गाव चलो अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात 24 तास एका गावात मुक्कामी राहून बूथ लेव्हलला भाजपाचा प्रचार करण्यात येणार आहे. भाजपाचे केंद्रीय पातळीपासून राज्य पातळीवरील नेते या अभियानात सामील होणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या गाव चलो अभियानाची घोषणा केली आहे. या मोहिमेसाठी 50,000 प्रवासी कार्यकर्त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. आपण स्वतः आणि या मोहिमेत सहभागी असणार असून आपल्यासोबत भाजपाचे सर्व नेते सहभागी असतील, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.